हॅलो, गुड मॉर्निंग. आज आपण आलेलो आहे शेतामध्ये. अ, औषध फवारणी चालू आहे. आपण यामध्ये ऊसाची शेंगा आणि जे वेगवेगळी पिके आहेत ना, भाजीपाला पिके, जसे की याला वरना पावटा पण म्हणतो. तर आपण ही फवारणी करत आहोत. त्याच्यामध्ये आपण खत आणि कीटकनाशक आणि टॉनिकचा वापर केलेला आहे. त्यामध्ये आपण आता सध्या निरमॉल 34 आणि कीटकनाशक म्हणून प्रोगल वापरलेला आहे आणि निरमॉल 34 एक खत वापरलेलं आहे आणि टॉनिक एक वापरलेलं आहे. जेणेकरून आपल्याला चांगला रिझल्ट भेटेल. जरा ऊसाची उंची जास्त झालेली आहे. त्यामुळे ऊसाला पण त्यामुळे त्याचा चांगला इफेक्ट पडेल. जरा उंची थांबून जर त्याची फुटव्याला मदत होईल आणि जाडी पण वाढेल. यासाठी आपण सगळ्यालाच फवारणी करत आहोत ओव्हरऑल. जरा आभाळ जरा नॉर्मल क्लिअर दिसतंय आज. पावसाचं वातावरण दिसत नाही आज. त्यामुळे आपल्याला जरा फवारणी करताना काही अडचण वाटत नाही. तरी पण आपण यामध्ये स्टिकरचा वापर केलेला आहे. पावट्याला कसं असतं, आभाळ की जरा अळीचा प्रादुर्भाव जास्त होतो. त्यामुळे फुल लगेच डॅमेज होतं. त्या बघा इथं आपण गवारी पण लावलेली आहे. इथं पिकांना कीड आणि बुरशीचा प्रादुर्भाव झाला ना, त्याला कंट्रोल करणं हाताच्या बाहेर जातं. त्यामुळे जेवढे लवकर होईल तेवढं आपल्याला कव्हर करता आलं पाहिजे. नाहीतरी त्याचा आपल्याला नुकसान सहन करावं लागतं, ते आपल्याला परवडणारं नाही. पंप आपला आहे डबल बॅटरीचा, डबल मोटरचा आहे. प्रेशर जास्त होतं, पण आपण आता प्रेशर कमी ठेवलेलं आहे. कारण जास्त प्रेशरनं जर औषध मारलं तर औषध पण लवकर संपेल आणि त्यामध्ये पिकाला त्याचा काहीच उपयोग होणार नाही. औषध सगळं उडून जाणार. आणि जे प्रेशरनं दिलेलं औषध असतं लगेच उडून जातं, ठेवत नाही, राहत नाही त्याच्यावर. त्यामुळे जे नॉर्मल आपले स्पीडमध्ये आहे ना, तेवढ्याच स्पीडमध्ये ठेवलं आहे. एका मोटरवर आपण ठेवलं चालू. त्यामुळे औषध व्यवस्थित बसत आहे. साधारण 1 तास तरी आपल्याला वेळ मिळाला, पावसाची विश्रांती मिळाली तरी औषध लगेच लागू होतं. त्यासाठी आपण जरा वातावरण बघूनच
आज फवारणी करत आहोत. कसं सेपरेट सगळ्या गोष्टी करायला म्हणलं तर होत नाही, त्यामुळे आपण मिश्र पिकं केलेली आहेत आणि ते पण अंतरावर, जेणेकरून कुठल्याच पिकाला आपल्याला घाटा होणार नाही. त्या गोष्टीने काय होतं, आपण काळजी घेतलेली आहे. कसं असतं, आता यामध्ये आपण नायट्रोजनचा यूज केलेला नाही, कारण नायट्रोजन हे हवेतून आता मिळतं आपल्याला. फक्त जे बाकीची अन्नद्रव्य आहेत ना, ते आपल्याला भेटत नाहीत. ते कमी प्रमाणात भेटले तर पण ते आपल्याला बाहेरून द्यावं लागतात. त्यामुळे आपल्याला अन्नद्रव्य आपल्याला द्यायला पाहिजे पिकांना. आता भुईमुगाला शेंगा आता बऱ्यापैकी आलेल्या आहेत. ते आता भरण्याची प्रक्रिया चालू आहे. त्यामुळे आपल्याला आता जे महत्त्वाचं आहे, आपण ते घटक त्याला आता देण्याचा प्रयत्न करत आहोत. शेंगामध्ये आपण खाली दोन्ही वेलांच्या मध्ये बुडक्यामध्ये मिश्र खत होतं आपलं शिल्लक, ते असं थोडं आपण टाकलेलं आहे चिमणीबरोबर. त्यामुळे काय झालं, जरा थोडी शेंगाला त्याचा फायदा झालेला आहे आणि वेल चांगलं मोठं झालेलं आहे आणि त्याची काडी जाडी बी चांगली वाढलेली आहे आणि आऱ्या पण चांगल्या सुटलेल्या आहेत. आपण मागं त्याचा शेंगांना तुडवा केला होता शेंगाचा, त्यामुळे जरा त्याचा इफेक्ट पडलेला आहे चांगला. तरी बघ आता उत्पन्न किती होते आपलं. जे वॉटर सोल्युबल खतं असतात ना, ते आपण पाण्यातून लगेच दिले ना, तर त्याचा लगेच परिणाम आपल्याला दिसून येतो. आपण ऊसाला खालून जरा ऊस ज्या ठिकाणी डॅमेज झाला होता, म्हणजे पावसामुळे जास्त तिथं ऊसाची उंची वाढली नव्हती आणि जरा पिवळसर रंगाचा झाला होता. त्यामुळे तिथं आपण जरा मिश्र खत शिल्लक होतं, त्यामध्ये ऊसाला पण आपण दिलं होतं. त्यानंतर लगेच त्याच दिवशी लगेच पाऊस पडला आणि त्यामुळे जरा नॉर्मल खत लगेच लागू झालं पावसाच्या पाण्यामुळे. पावसाचा आपल्याला फायदा पण होतो, पण जास्त पाऊस झाला तरी पण नुकसान होतं. शेतामध्ये पिकं केली सगळ्यामध्ये उत्पन्न लगेच जास्त भेटेल असं सांगू शकत नाही, कारण जे आहे आपल्याला ते भेटणारच आहे. त्याचे आपल्यावर डिपेंड राहतं की आपण किती प्रयत्न करतो या गोष्टीसाठी. आणि तुम्हाला जर ही पीक पद्धत बरोबर वाटली तर तुम्ही मला सांगू शकता, कमेंट करू शकता. आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल माझं सबस्क्राईब करा. मी 2021 मध्ये चॅनल ओपन केलं होतं, पण त्यानंतर मी काहीच व्हिडिओ शेअर केले नव्हते, कारण मला त्यातलं जास्त नॉलेज एवढं नव्हतं. पण तरी पण मी प्रयत्न केला आणि नंतर आता व्हिडिओ शेअर करण्यास चालू केलेला आहे. आणि
मला शेतीची खूप आवड आहे आणि नवीन नवीन गोष्टी शिकण्याची मला खूप आवड आहे. त्यामुळे मला प्रयोग करणं महत्त्वाचं आहे, की मी स्वतः यूज करून नंतरच मी दुसऱ्याला सांगतो. जर आपल्याला रिझल्ट भेटला तर. कसं आहे, बाजारात औषधं भरपूर आहेत आणि दुकानदारही भरपूर झालेले आहेत. त्यामुळे कंपन्या असल्यामुळे ज्यादा कॉम्पिटिशन भरपूर आहे. औषध नेमकं कुठलं वापरायचं आणि काय वापरायचं हे आपल्याला नक्की कळत नाही. त्यामुळे आपण औषध दुकानदाराला विचारूनच घेतो आणि नंतर आपल्याला रिझल्ट भेटला नाही तर मग आपण विचार करतो की अरे आपण औषध मारलं पण आपल्याला रिझल्ट भेटलाच नाही. मग त्यामुळं काय होतं, आपलं लॉस होतो आणि आपण मग परत त्या गोष्टीकडे वळतच नाही. हे पीक काय आपल्याला उत्पन्न देत नाही, त्याला आपण काय करू शकत नाही. मग आपण असं करायचं की आपण स्वतःला ठरवायचं की आपण स्वतः एक प्रयोग करायचा आणि त्यानंतर आपण औषध पूर्णच पिकाला मारायचं. जेणेकरून आपल्याला लॉस होणार नाही, आपल्याला त्याचा चांगला रिझल्ट भेटेल. आणि कुठल्या स्टेजला काय मारलं पाहिजे हे समजलं तर शेती करणं सोपं आहे, अवघड नाही. सध्याची परिस्थिती खूप भयानक आहे आणि वातावरणाचे बदल आणि पावसाची कधी पण बरसण्याची जी चेंज झालेलं आहे सगळं, त्यामुळे सगळ्या गोष्टी हाताच्या बाहेर निघून चाललेल्या आहेत. त्यामुळे आपण शेतकऱ्यांनी नियोजनबद्ध सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत, जेणेकरून आपल्याला उत्पन्न चांगलं वाढेल आणि आपल्या जमिनीची सुपीकता चांगली टिकून राहील. आपण याच्यामध्ये मोकळं रान असताना आपण खत आपलं घरचं होतं ते टाकलेलं होतं आणि रासायनिकचा जास्त काही यूज केला नव्हता. आणि सध्या पाऊस होता त्यामुळे चालू आम्ही त्यामुळे काही फवारणी पण नव्हती केलेली आणि काहीच केलं, खत पण नव्हतं टाकलेलं. जरा पाऊस थोडा ओसरला थांबल्यानंतर ना मग थोडंफार आपण चालू केलं.